नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आजचा विषय जेव्हा गौरीताईंनी मला सांगितला तेव्हा मला ऋग्वेदामधला एक मंत्र आठवला आणि म्हणजे हा एक मोठा योगायोग आहे की या विषयासाठी मी आणि गौरीताई एकत्र येऊन एक व्हिडिओ करू अशी मला कधी कल्पनाच नव्हती. तेव्हा पहिलं म्हणजे गौरीताईंचं स्वागत करते एशा पृथ्वीवरती आणि हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे गौरीनॉमिक्स आणि यशा पृथ्वी दोन्हीवर प्रदर्शित होणार आहे. तेव्हा दोन्हीकडे तुम्ही लाईक, शेअर करा आणि दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणून आवाहन करते. तुम्ही म्हणाल की मंत्र काय होता तो तरी सांगा निदान. तेव्हा तो थोडासा वाचून दाखवते तुम्हाला. ऋग्वेदामधला मंत्र आहे आणि तो म्हणतो तत् सूर्यस्य देवत्वम तन्महित्वम मध्या करतो वितत संजहार. ह्याचा अर्थ असा म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सूर्याची महती कशामध्ये आहे? तर सूर्याची महती हा श्लोक आपल्याला असं सांगतो, की जेव्हा मावळायची वेळ येते, मावळतीकडे जेव्हा सूर्य झुकतो, तेव्हा त्याला माहिती आहे, की आपले किरण आता आपल्याला आवरून घ्यायचे आहेत. आपला जो पसारा आहे, तो आपल्याला सगळा आवरायचा आहे, कारण आपण अस्ताला चाललेले आहोत. त्याच्यामध्ये सूर्याचं महित्व म्हणजे मोठेपण लपलेलं आहे, असं ऋग्वेद म्हणतो. तर आजच्या जगामध्ये सूर्यासारखा तळपणारा एकच देश होता आणि त्याचं नाव होतं अमेरिका. आणि ह्या अमेरिकेला आता हळू-हळू कुठेतरी जाणीव व्हायला लागलेली आहे, की माझा सुद्धा अस्त जवळ येतोय. एक महाशक्ती म्हणून माझा अस्त जवळ येतोय. तेव्हा किरण आवरायचे आपले आणि ज्याला म्हणतो आपण सूर्य कुठे थैथयाट करतो का? तो थैथयाट नाही करत. तो अस्ताला कसा सामोरा जातो बघा. पण अमेरिकेला मात्र ते जमताना दिसत नाहीये. ते शांतपणे म्हणजे जे आपलं ज्याला म्हणू प्राक्तन आहे, अशा दृष्टीतून स्वीकारणं जे असतं ते स्वीकारलं जात नाहीये महित्वम, मोठेपण आपलं जाणार आहे ते. आणि त्याबद्दल आज बोलणार आहोत आणि हा विषय जो आहे तो ग्लोबल वेस्ट आणि ग्लोबल ईस्ट ही नवी डिव्हिजन जगामध्ये येणार आहे का? असा प्रश्न तुम्ही विचाराल. कारण आजपर्यंत आपण म्हणायचो पाश्चात्य देश आणि पौर्वात्य देश. फार फार तर मोदी म्हणायचे ग्लोबल साऊथ म्हणजे दक्षिणेकडे जे देश आहेत, साधारणपणे संपूर्ण जगात तुम्ही बघाल तर दक्षिणेकडचे सगळे देश म्हणजे दक्षिण आफ्रिका असेल, दक्षिण अमेरिका असेल आणि दक्षिण आशिया असेल, हे सगळे तुलनेने गरीब आहेत. उत्तरेकडचे देश हे जास्त श्रीमंत आहेत. त्यामुळे तशा प्रकारची वर्गवारी आपण करत होतो, विभागणी करत होतो. मग ही नवी वर्गवारी, नवी विभागणी कशासाठी येते आहे? ग्लोबल वेस्ट आणि ग्लोबल ईस्ट. तर संकल्पना काय आहे? आपण गौरीताईंकडून ऐकूया पहिल्यांदा. गौरीताई तुमचं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. म्हणजे कसं झालं ते जेव्हा आपण म्हणतो वसाहतीकरण होतं, कॉलोनायझेशन होतं, तेव्हा याच सगळ्या युरोपीय राष्ट्रांनी ग्लोबल साऊथच्या राष्ट्रांवरती राज्य केलं होतं. त्यामुळे त्यांना स्वतःला ग्लोबल साऊथ असं म्हणायचं म्हणजे ती सगळी राष्ट्र हेटाळणीपूर्वक त्याचा उल्लेख आला. सगळेच्या सगळे ग्लोबल साऊथ म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी ते हेटाळणीपूर्वक होतं. आणि ग्लोबल नॉर्थ म्हटल्यानंतर ते स्वतःच होते. त्यामुळे त्यांना तो काय म्हणतो सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे, की आम्ही सगळ्यांपेक्षा खूप मोठे आहोत, आम्ही वेगळे आहोत, आम्ही ग्रेट आहोत. त्यामुळे त्यांनी ग्लोबल साऊथ असं हेटाळणीपूर्वक सुरू केलं. पण आता काही दिवसापूर्वी अमेरिकेचे सेक्रेटरी म्हणा, स्कॉट बेझंट म्हणा किंवा मार्को रुबिओ म्हणा, त्यांच्या बोलण्यामध्ये एक वारंवार उल्लेख येतोय ग्लोबल वेस्ट. तर अमेरिकेला काय हवंय तर ग्लोबल वेस्टचा कंट्रोल हवाय. मग याचा दुसरा अर्थ ग्लोबल ईस्ट वरचा कंट्रोल अमेरिका सोडणार आहे असं एकूण दिसतंय. मग ग्लोबल वेस्टचा कंट्रोल हवाय तर ग्लोबल वेस्ट मध्ये कोण कोण आहेत? मुख्यत्वे करून युरोपीय राष्ट्रच ग्लोबल वेस्ट मध्ये आहेत आणि लॅटिन अमेरिका. बाकी सगळं जग हे ग्लोबल ईस्टला आहे. रशिया असेल, चीन असेल, भारत असेल, म्हणजे सगळ्या जे उद्याच्या महाशक्ती होणार आहेत त्या सगळ्या ग्लोबल ईस्टला आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे
की अमेरिका त्यांच्याबरोबर ग्लोबल ईस्टच्या जे राष्ट्र आहेत त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशनला येणार नाहीये, आणि त्यांचा काही तो मनरो डॉक्ट्रिन आहे तो त्यांना युरोपसाठी लागू करायचा आहे, असं एकूण त्यांचं चित्र आहे असं दिसतंय. असं बहुतेक असं अशी शंका येते मला. तुम्हाला काय वाटतं? हो, म्हणजे त्यांचं प्रपोजल जे आहे ते त्याच दिशेने म्हणजे मला आठवतंय परत एकदा, की एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना लोक ते काय एक पागल माणूस आहे बाबा, काय पण बोलतो. आणि कोणाचाही झटकन अपमान करतात, कोणाची क्षिती ठेवत नाहीत. अशी एक त्यांची इमेज तयार झालेली आहे. पण उद्घाटन त्यांचं म्हणजे तिथे इनॉग्युरेशन म्हणतात, त्या दिवशीचं त्यांचं भाषण तुम्ही आठवून बघा. त्यात त्यांनी सगळे जे मुद्दे सांगितले ना, ते सगळे ते करत सुटलेले आहेत. ते पनामा कॅनेलवरती बोललेले होते, ते मेक्सिकोवर बोलले होते, ते व्हेनेझुएलावर बोललेले होते. ते क्युबावर बोललेले होते, ते कॅनडा आपला 51st स्टेट व्हावं म्हणून बोललेले होते. ते ग्रीनलँडवर बोललेले होते. कुठल्या विषयावर बोलले नव्हते हा प्रश्न आहे. आणि ते भाषण सुरू होतं ना, तेव्हा त्यांच्या आधीच्या स्टेट सेक्रेटरी म्हणजे ओबामा यांच्या बरोबर काम केलेल्या हिलरी क्लिंटन या मनमुराद हसल्या. काय पागल माणूस आहे, हे सगळं बोलतोय आणि हे सगळं तो हा इम्प्लिमेंट करणार. म्हणजे त्यांना कवी कल्पना वाटत होती, वेडगळपणाची कल्पना वाटत होती. पण आज तुम्ही बघाल, की ट्रम्प अगदी ठाशीवपणे त्याच मार्गावरती चाललेले आहेत. त्यांना यश किती मिळालं, किती मिळणार आहे, त्याला वेळ किती लागणार आहे, हे प्रश्न विवाद्य असू शकतात. पण त्यांनी जी दिशा त्या आपल्या भाषणामध्ये सांगितली, त्या मार्गाने ते चाललेले आहेत एवढं मात्र खरं. आता ही जर का आपण गोष्ट मान्य केली, तर ग्लोबल वेस्टमध्ये संपूर्ण अमेरिका खंड येतो. म्हणजे केवळ नॉर्थ अमेरिका नाही, तर साऊथ अमेरिका पण येते. आणि ह्या सगळ्याकडे कोणीही तुम्ही येता कामा नये आमच्या जवळ. आमच्या महासत्तेला तुमचं आव्हान या एरियामध्ये चालणार नाही. ही जी त्यांची भूमिका आहे, ती भूमिका त्यांनी खरी करून दाखवलेली दिसते. व्हेनेझुएलामधून त्यांनी चीनला पळ काढायला लावला. आता क्युबाला सुद्धा ते टार्गेट करायचं म्हणतायत. अ, मेक्सिको पनामा जो कॅनल आहे, त्या दोन्ही कॅनलमध्ये चिनी कंपन्या होत्या. त्या कंपन्यांनी पोबारा केलेला आहे आता आणि तिथे अमेरिकन कंपन्या येऊन बसलेल्या आहेत. तो कॅनल सांभाळण्यासाठी. अशा तऱ्हेने एकामागून एक पावलं पडतायत. ग्रीनलँड हा सुद्धा आपल्याला हवा आहे म्हणून त्यांनी प्रच्छन्नपणे सांगून टाकलं. पाहिजे असेल तर मी तुम्हाला पैसे देतो, पण हा भूभाग माझा पाहिजे. तो भूभाग का पाहिजे? कारण त्यांच्या दृष्टीने ग्लोबल वेस्टची जी काही सीमारेषा आहे, त्याच्यामध्ये ग्रीनलँड जर का अमेरिकेसोबत नसेल, तर ती कॉन्सेप्ट बिघडून जाते सगळी. त्यामुळे ग्रीनलँड तिथे असता कामा नये, हे त्यांचं म्हणणं, त्याच्यावर ते ठाम आहेत. आणि एक प्रकारे तुम्ही बघाल तर मध्य पूर्वेमध्ये ज्यावेळेस जसं आपण म्हणतो सूर्याचं महत्त्व काय, तर त्याला आपले किरण आवर्ता आले पाहिजेत. तसे ते किरण आवरतायत का मध्य पूर्वेमध्ये, अशी मला आता शंका यायला लागली. कारण अ, आपण हे सगळा पसारा आवरून परत एकदा मायदेशी जायचा. त्यांचे जे 800 जवळ-जवळ बेसेस आहेत विदेशामधले, ते बेसेस हळू-हळू ते गुंडाळत चाललेत. त्यांनी ऑलरेडी सांगितले, जर्मनीतून मी सैन्य मागे घेतो, युरोपातूनही मागे घेतील. नेटो त्यांना नको आहे. आणि अशा प्रकारे या बाजूच्या याच्यामध्ये सुद्धा जो एक कट्टरपंथी इस्लामने जो उच्छाद मांडलेला आहे, तो उच्छाद वन्स फॉर ऑल सगळा संपवायचा आणि मग आपलं काम करून आपण तिकडे परत फिरायचं नाही. असे काही निर्णय घेतले गेलेले आहेत का? ही खरोखर शंका येण्यासारखी. कारण युक्रेन युद्धात पण तुम्ही बघा, त्यांनी कुठेही जास्त आता रस घेतलेला नाहीये. त्यांनी 2, 4, 5 संधी दिल्या. युरोपाला दिल्या, रशियाला दिल्या, युक्रेनला दिल्या, की हे थांबवा म्हणून. कोणी ऐकणार नसेल, तर मग मी माझे पैसे घेऊन बाजूला जातो. मग तुम्ही लढा, तुमचं काय आहे ते. तिथं काही ताकद दिसत नाही मला युरोपीय देशांमध्ये, नाही का? म्हणजे ही 2 उदाहरणं आपण बघितली. अगदी. आम्ही जे काही व्हिडिओ केले मध्य पूर्वेवरचे सुद्धा, त्याच्यात पण आम्ही दाखवून दिलं, की इराण बरोबर युद्ध आहे म्हणून एक बाजूला सांगतायत, पण दुसऱ्या बाजूला फायनान्शियली कसं व्यवस्थित जुळवून घेतलं गेलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यामुळे हा ग्लोबल वेस्ट आणि ग्लोबल ईस्ट हा कॉन्सेप्ट त्यांना आता आणखी कदाचित
जास्त विशद करून स्वतःला सांगावं लागेल. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आणखी काही दिसतंय का हे बघता येईल. आणि मला याच्यामध्ये एक असं वाटतंय की IMF आणि वर्ल्ड बँक जे 1945 ला उदयाला आल्या त्याच्यावरती तसंही अमेरिकेचं वर्चस्व आहे. तर त्या दोन संस्था अमेरिका सोडेल असं वाटत नाहीये. आणि मग ते जे युरोपियन देश आहेत त्याच्यावरती IMF आणि वर्ल्ड बँकेत मार्फत कंट्रोल ठेवला जाईल. म्हणजे पुन्हा तिकडे जे सगळं अमेरिकेच्या ताब्यात जाईल. आणि हे ग्लोबल ईस्टचे देश आहेत त्याच्यामध्ये ब्रिक्सची डेव्हलपमेंट बँक असेल किंवा आजच मी ट्रेड ब्लॉकचं दिल्लीला हे झालेलं ओपनिंग झालेलं बघितलं ब्रिक्सच्या देशांच्या ह्याचं ट्रेड ब्लॉकचं ऑफिस. तर ब्रिक्स आपल्या परीने प्रगती करतोय. मग ग्लोबल ईस्टचे देश आहेत ते ब्रिक्सचेच मेंबर असतील आणि त्यांना सगळं वित्त पुरवठा म्हणा कर्ज म्हणा ते सगळं ब्रिक्सचे देश करतील असं एकूण फायनान्शियल वर्ल्ड मध्ये असं जाणवायला लागलंय की अमेरिका म्हणेल एवढं एवढंच आता आम्ही बघतो आम्हाला एवढंच शक्य आहे. आणि तुमचं तुम्ही काय ते बघा आमची काय आडकाठी नाही. कारण आता त्यांनाही ते मला वाटते अमेरिकेला स्वतःलाच इतक्या देशांमध्ये इतकं सगळं सांभाळायचं म्हटल्यानंतर किती नाही म्हटलं तरी एकदा आपलं उतरती कळा लागली आहे म्हटल्यानंतर ते कठीण होऊन बसतं. की इकडे पण बघा तिकडे पण बघा आताच रशिया युक्रेन युद्धामधून त्यांनी हात काढून घेतले आहेत म्हटल्यानंतर एक गोष्टी ते इकडच्या सोडून टाकतील आणि आपला ग्लोबल वेस्ट आपला बरा असं म्हणून ते बहुतेक त्या दृष्टीने पावलं टाकतील. कारण याच्या आधी कधीही अशी ग्लोबल वेस्ट ग्लोबल ईस्ट अशी कन्सेप्ट कोणीही म्हणजे कधी बोललंही नव्हतं बरोबर आहे. त्याबद्दल की असं असं काही असू शकतं. आपण बोलताना बोलायचं पाश्चिमात्य आणि पौर्वात्य ते बोलताना वेस्टर्न आणि ईस्टर्न असं करत होते. पण ग्लोबल वेस्ट आणि ग्लोबल ईस्ट असं नव्हतं. ते ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साऊथच कायमस्वरूपी होतं. खरंय. आणि इथे मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की ह्या फायनान्शियल रिसर्च मध्ये 2050 साली कोणत्या 10 अर्थव्यवस्था प्रमुख 10 अर्थव्यवस्था असतील तर पहिल्या 10 अर्थव्यवस्थांमध्ये पहिल्या 7 मध्ये एकही युरोपीय देश नाहीये. आणि त्या पहिल्या 7 मध्ये आत्ताच्या ज्या इमर्जिंग इकॉनॉमी आहेत एशियन इकॉनॉमीज आहेत त्या पहिल्या 7 मधल्या 6 इकॉनॉमीज या आहेत. आणि त्यातला पहिले 3 क्रमांक पहिल्या चीन असेल. फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी अमेरिका आणि भारत या दोघांमध्ये टफ फाईट असेल. बाकी सगळ्या एशियन कंट्रीज आहेत. म्हणजे वारं बदललेलं आहे आणि अमेरिकेला ते जाणवलेलं आहे असं कदाचित आपण म्हणू शकतो की जसं वात कुक्कुट असतो तर वाऱ्याची दिशा बदलल्याप्रमाणे बदलतो. तसं कदाचित त्यांनाही जाणीव झाली असेल की हळूहळू आपलं वर्चस्व जे काही एकूण आपण केलं होतं ते तेवढ्यापुरतं मर्यादित ठेवण्यातच आपल्याला जास्त महत्व मिळेल. ग्लोबल ईस्ट कडे आपण जाऊ नये ते त्यांचे देश त्यांचं त्यांचं बघून घेतील असं बहुतेक अमेरिकेला वाटत असावं असून असं एकूण दिसतंय. पण तुम्ही म्हणता जसं ग्लोबल वेस्ट ही संकल्पना अजून त्यांनी पूर्ण म्हणजे काय म्हणतो चित्र स्पष्ट केलेलं नाहीये त्यांना काय म्हणायचंय ते. हम्म. हे आता आपण बोलताना एक अंदाज बांधला की असं असू शकेल. खरंय. ते अजूनही विशद व्हायला लागेल ही गोष्ट खरी आहे. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मग G7 कंट्रीज आहेत ना, ती डेफिनेशन पण बदलून जाईल याचा अर्थ. तसं झालं तर कारण जर का युरोपीय देश कुठचेही पहिल्या 7 मध्ये नसतील, तर तोही गुरुत्व मध्य ईस्टकडे झुकणार आहे असं दिसतंय. मला वाटतं ह्या सगळ्या कल्पना ज्या आहेत ना, त्या कदाचित भारताला सुद्धा ह्याची कल्पना आली असेल आणि म्हणून आपण गेली कित्येक मल्टीलॅटरलिझम आणि मल्टीपोलर वर्ल्ड ह्याच्यावरती बोलत आहोत. म्हणजे जरी ग्लोबल ईस्ट नावाने तुम्ही एका बाजूला ढकललेत सगळ्या लोकांना ईस्ट मधल्या, तरी देखील त्याच्यामध्ये एकच एक ध्रुव नसेल असं भारत ठासून सांगतोय असं मला वाटतं. म्हणजेच एक चीन मोठा होणार आहे आणि भारत त्याचा सबसर्व्हियंट असेल. हे चित्र भारतालाही नको आहे आणि रशियालाही नको आहे. त्यामुळे आशियामध्ये मल्टीपोलॅरिझम येणार असं दिसतंय एकंदरीत. म्हणजे नुसतं वेस्टकडे काय होईल सांगता येत नाही. कारण तिथे मात्र अमेरिका स्ट्रॉंग आहे, ही वस्तुस्थिती. अगदी अगदी खरंय. ओके. सो हा विषय तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला काही हा सांगायचंय नवीनच का विषय अजून? हां, हा नाही नवीनच विषय आहे. मला बरोबर वाटत आहे. नाही युट्यूबर्स मध्ये कोणी हा ग्लोबल वेस्ट आणि ग्लोबल ईस्ट घेतला असेल आतापर्यंत. खरंय, खरंय. तर हा पूर्णपणे नवीन विषय आहे तर त्यामुळे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला विषय आणि तुम्हाला काही तुमचं काही वाचन असेल याच्याबद्दल तर नक्की कळवा. करेक्ट.
आणि हा अर्थातच म्हणजे नवे मुद्दे जर का तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा आम्हाला कळवा. म्हणजे अजून एखादा एपिसोड त्याच्यावरती करता येईल आपल्याला जसं पुढे जाऊ तसं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. दोन्ही चॅनेलवर गौरी नॉमिक्स आणि एशा पृथ्वी आणि दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करा. आज गौरीताई आपल्याकडे आल्या आणि एक नवा फ्रेश विषय आपण घेऊन आज चर्चा करतो आहोत. एकदम वेगळा विषय आहे. आणि हा प्रवाही असणार आहे. म्हणजे पुढच्या काळामध्ये तो हळू-हळू नावारूपाला येत जाईल आणि त्याच्यावरती आपल्याला चर्चा अजूनही करता येईल. धन्यवाद गौरीताई. धन्यवाद.